आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. महावितरणच्या हिटलरशाहीच्या विरोधात वैतागलेल्या अपंग पती-पत्नीचा आत्मदहनाचा प्रयत्न. पोलीस आणि पत्रकारांच्या सावध पावित्र्यामुळे मोठा अनर्थ टळला. केज येथील महावितरणच्या हिटलरशाही आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात वैतागलेल्या अपंग पती-पत्नीने शुक्रवारी रोजी महावितरणच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी या ठिकाणी उपस्थित पोलीस आणि पत्रकारांच्या सावध पावित्र्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. आंदोलनानंतर वरिष्ठांकडून लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलनकर्ते विनायक लोंढे यांनी त्यांचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले. परंतु शासनाने लेखी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गोरगरीब अपंग यांच्यावर अन्याय करणाऱ्या हिटलरशाही अधिकारी यांच्यावर आंदोलनकर्ते यांच्या मागणीप्रमाणे कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा त्यांनी दिला आहे. विनायक गंगाधर लोंढे, राहणार रमाईनगर, बीड रोड, केज, हे या ठिकाणी आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत. लोंढे हे स्वतः शरीराने 75% अपंग आहेत. बाहेर काढले असे माध्यमांशी त्या अनुषंगाने दिनांक 7 मार्च रोजी विनायक लोंढे यांनी उपअभियंता यांना लेखी अर्ज देऊन दिनांक 10 मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करणार असा इशारा दिला. दिलेल्या इशाऱ्यानुसार लोंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केज येथील उपविभाग कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले. परंतु महावितरण कार्यालयांनी त्यांच्या आंदोलनाची नोंद घेतलेली नाही असं बोलताना लोंढे यांनी आरोप केला आहे. या उलट संबंधित कनिष्ठ अभियंता यांनी लोंढे यांच्या विरोधात खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करून संबंधित कनिष्ठ अभियंता यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी अर्ज देऊन लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. संबंधित कनिष्ठ अभियंता आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी वरिष्ठांकडे लोंढे यांनी केली आहे. लोंढे यांच्या विरोधात एक पत्रकार परिषद घेऊन एका चॅनेलला मुलाखत देऊन लोंढे यांची प्रशासनात आणि जनमानसात नाहक बदनामी केली आहे असं लोंढे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे. माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की लोंढे यांना न्याय मिळाला नाही आणि म्हणून त्यांनी दिनांक 13 मार्च रोजी उपअभियंता यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी अर्ज देऊन सदर प्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु संबंधितांवर कारवाई न झाल्यामुळे अखेर दिनांक 20 मार्च रोजी अपंग विनायक लोंढे आणि त्यांच्या पत्नीने महावितरणच्या हिटलर अधिकारी यांच्या जाचक धोरणाला कंटाळून महावितरण कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी आणि त्या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांच्या सावध पावित्र्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप मांजरमे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने, गोपनीय शाखेचे शिवाजी कागदे, श्री मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी मोबाईल दूरध्वनीवरून चर्चा करून आंदोलनकर्त्यांना आंदोलनापासून लांब होण्याची विनंती केली आणि पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने कार्यकारी अभियंता यांनी उपअभियंता यांना आंदोलनकर्ते यांना पत्र देण्याचे सांगितल्यावरून उपअभियंता श्री सय्यद यांनी आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार व त्यांच्या मागणीप्रमाणे 1 महिन्यात चौकशी करून कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर विनायक लोंढे यांनी त्यांचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना लोंढे यांनी म्हटलं आहे की मला प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे संबंधितांवर कायदेशीर कारवाई न केल्यास मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे रास्ता रोको आंदोलन करणार आहे असा प्रशासनाला लोंढे यांनी इशारा दिला आहे आणि होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा गर्भित इशारा देखील त्यांनी दिला आहे. 6 महिन्याखाली 5,000 भरले. पुन्हा बिल पावती बिल बी दिलं नाही. वर्षी 5,000 भरून बिल नाही दिलेलं. बिल बी नाही. बिल बी नाही. तुझे 5,000 भरलेली पावती दिली का? ती पावती दिली, पूर्वीची पावती दिली त्यांनी. तुझं कनेक्शन जोडून दिलं का? जोडून दिल्यानंतर 5,000 भरले. हा. पुन्हा मग वर्षभर मला बिल दिलं नाही. काल परवा दिवशी 5,000 रुपये भरले परवा. हा. हो, 17 तारखेला तरी बी कनेक्शन जोडलेलं जोडेला आहे माझं कनेक्शन. हा. 5,000 हो, भरले. 5 जोडेला आहे. हा. पण तुला आगंतुक बिल एवढं 13,000 ॲव्हरेज बिल दिलं. हा. उपकरणं कमी, बिल जास्त. हा. माझं मीटर फॉल्टी नाही, फॉल्टी लिहिलंय त्यांनी. हा. फॉल्टी नसून फॉल्टी नसून सुद्धा लोकांचं ॲव्हरेज बिल पुन्हा. फॉल्टी असून त्याचं हो, कनेक्शन माझं कमीत कमी महिन्याला युनिट 40 यायला पाहिजे.
तर युनिट जास्त दिलं त्याने आणि बिल मला 700 750 दर महिने पर महिने आणि एवढं कसं मानल्याच्या नंतर हकालपट्टी. हाकरपट्टी हा थोडं भरावं लागतंय, नाही भरलं तुमचं TD केला जाईल. हा म्हणजे न्याय नाही. नाही एकदमच बिल दिलं त्याने. सांगाल, आज आपण इथं आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि आपल्याला आता लेखी पत्र दिलंय, त्याच्यावर आपण समाधानी आहात का? आम्हाला 1 महिन्यामध्ये जे हिन्न वागणूक दिलेले सय्यद मॅडम आहेत त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर 1 महिन्याची चौकशी अंती गुन्हा नोंद करू असं पत्र दिलेलं आहे. पण मी 1 महिन्यात दम काढीत आहे, पण 1 महिन्यानं त्या गुंड प्रवृत्तीच्या सय्यद मॅडमनं की गोरगरिबाचे आजपर्यंत कनेक्शन कट केलेले, कुठल्या नियमानं कनेक्शन कट केले व कुठल्या कायद्यानं कट केले हे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. कुठल्या कानून कायद्याने केले हे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे व त्यांच्यावर योग्य ती वरिष्ठ अधिकाऱ्यानं 1 महिन्याच्या आतमध्ये चौकशी करून कायदेशीर गुन्हा नोंद करून आम्हाला न्याय देण्यात यावा एवढं आमची मागणी आहे. व आज मी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व उप अभियंता MSB यांच्या सर्वांच्या वरिष्ठ यांचा मान सन्मान यांच्या विनंतीस मान देऊन मी आज 1 महिन्याच्या अवघीचं पत्र घेऊन मी माझं आत्मदहनाचं आंदोलन माघारी घेत आहे व मला न्याय 1 महिन्याच्या आतमध्ये मिळावा ही माझी विनंती आहे. जर आपल्याला 1 महिन्यानंतरही याचा न्याय मिळाला नाही तर आपलं पुढील आंदोलन कसं? जर मला महिन्याच्या आतमध्ये जर नाही न्याय मिळाला तर मी बीड येथे जिल्हा अधिकारी कार्यालय समोर मी रस्ता रोको आंदोलन करण्यासाठी मी तयार आहे. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.